अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडिओ शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। आपली दादा लेखराज यांची जीवन कहाणी सुरू आहे ना। मागच्या भागात आपण काय ऐकलं की दादा काका आजारी आहेत म्हणून त्यांना पाहायला हैदराबादला निघाले आणि तेथे पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। मग ते जेव्हा घरी पोहोचले, काकांची बॉडी ठेवली होती, ते बसले समोर तेथे आणि त्यांना पाहत होते आणि मग तेव्हाच पुन्हा साक्षात्काराच्या अवस्थेत गेले आणि मग तिथे त्यांना साक्षात्कार झाला, आत्मा कशी शरीरातून निघून जाते। म्हणजेच आत्म्याचा साक्षात्कार झाला की आत्म्याचं निवासस्थान भ्रुकुटीच्या मध्ये आहे, 2 भुवयांच्या मध्ये माथ्यावर। आणि मग शरीरातून निघून जाण्यापूर्वी आत्मा कशी प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेते, अगदी पायापर्यंत जाते भ्रुकुटीकडून आणि मग तेथून प्रत्येक इंद्रियाचा निरोप घेत घेत पुन्हा भ्रुकुटीच्या मध्यभागी येते आणि मग तिथून शेवटी आत्मा निघून जाते। आणि म्हणूनच आपण हे ऐकले, बघितले, जेव्हा पण कोणी मनुष्य शरीर सोडतो तेव्हा सगळ्यात पहिले पाय थंड पडतात आणि मग जेथून आत्मा निरोप घेत घेत येते तो भाग थंड पडत जातो आणि मग सगळ्यात शेवटी मस्तक थंड पडतं। आणि म्हणून पूर्वीच्या काळी जेव्हा डॉक्टर्स नव्हते तेव्हा कसे समजायचे की व्यक्ती जिवंत आहेत की त्याने प्राण सोडले? त्यासाठी माथ्यावर तूप ठेवले जायचं आणि तूप वितळले म्हणजेच तो भाग गरम आहे, म्हणजेच आत्मा आहे। आणि जर तूप वितळले नाही म्हणजेच तो भाग थंड पडला, म्हणजेच काय की आत्मा शरीर सोडून निघून गेली। तर दादांना पूर्ण हे अंतिम दृश्य की आत्मा कशी शरीराचा निरोप घेते हे संपूर्ण दृश्य दादा लेखराज यांनी बघितलं। आणि जसं हे दृश्य पाहिलं दादांना पण अनुभूती होऊ लागली की मी पण आत्मा आहे। आपण पण ऐकले ना, अनुभूती करायचा प्रयत्न, म्हणजे माझा तो थोडक्यात छोटासा प्रयत्न होता की अध्यात्म आणि मन ह्याच्यामध्ये की सगळ्यांनी ऐकत आलं आहे की आत्मा असते आणि शरीर सोडते तेव्हा आपण म्हणतो आत्मा गेला, पण हे ज्ञान आहे पण त्याचा अनुभव किती। आणि म्हणून मग दिवसभरात जर आपण आपल्याला माझे पाय माझे हात म्हणतो, म्हणजे पाय हात हे काहीतरी वेगळं आहे माझ्यापेक्षा, मी अलग आहे। त्यासाठी उदाहरणं घेतली आपण, मोबाईल, घड्याळ, म्हणजे त्या गोष्टी आपण किती सहज माझं म्हणतो, माझा मोबाईल, म्हणजे हे लक्षात येतं आपल्या की हे वेगळं आहे, मोबाईल वेगळा आहे आणि मी एक वेगळं आहे म्हणून माझं म्हणतो। पण हात पाय त्याला आपण मीच आहे, मीच शरीर मी असं, म्हणजे त्या शरीराच्या भानात आहोत ना, म्हणून ती धडपड केली आपण। तो प्रयत्न होता माझा की तुम्हाला ती अनुभूती झाली तर मला तर ते पुण्य प्राप्त होईल ना, की काहीतरी परमेश्वर जे येऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही शरीर नाही, तुम्ही अजर अमर अविनाशी आत्मा आहात, स्वतःची ओळख करून देत आहे, त्याचा अनुभूती आपल्याला होईल। दिवसभरात आपलं चालू असतं माझे पाय, माझं डोकं, माझं हात दुखत आहेत, मी हात, असं कधीतरी चुकून म्हटलं आहे का? मग तिथे जेव्हा नीट शांत बसून आपण विचार करतो की हे वेगळं माझ्यापेक्षा काहीतरी, मग हे शरीर माझं म्हणजे मी शरीर नाही, तर मग मी कोण ह्या शरीरापेक्षा निराळी भिन्न अशी ह्या शरीरामध्ये विराजमान अजर अमर
चैतन्य शक्ती आत्मा. मग तशी अनुभूती, ते साक्षात्कार पाहून काकांचं निधन झालेलं तर आत्मा कशी निरोप घेत आहे ते पाहून दादांना पण अनुभूती झाली की मी पण आत्मा आहे. नॉलेज असणं, ज्ञान असणं आणि म्हणतात ना अनुभव असणं वेगळ्या गोष्टी आहेत ना. असं तर आपण सगळं बरंच म्हणतो, पण अनुभव हा एक महान खजाना आहे, शिक्षक आहे असं म्हटलं जातं. कारण त्याने खूप परिवर्तन होतं. जसं म्हणतात ना एकदा ठेच लागली की काय करतं माणूस, सांभाळून चालतं. किंवा दूध पोळलं तर ताकसुद्धा फुंकून पितात, म्हणजे काय अनुभव झाला. मग तसं आतापर्यंत आत्मा ऐकत राहिलो, पण आता हे अनुभूती झाली आहे ना की हो, ह्या शरीराला चालवणारी, या शरीरापेक्षा निराळी, भिन्न अशी, ह्या शरीरात वावरणारी, भ्रुकुटीमध्ये विराजमान अशी ती शक्ती. मग तिचं पण काहीतरी आत्मउन्नती झाली पाहिजे. तेच अध्यात्म आहे. आणि ते समजून घ्यायचं आहे की परमेश्वर येऊन आपल्याला हे सगळं ज्ञान देत आहेत. हे नवीन ज्ञान की मी आत्मा आहे. मी कोण आहे तर मी ह्या शरीरामध्ये विराजमान, शरीराला चालवणारी अजर अमर अविनाशी आत्मा आहे. घेते इथे छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. ब्रह्म तेरी कुर्बानी सबसे ऊंचा तेरा त्याग, तेरे कदमों के निशान सिखलाए बेहद का वैराग.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरीमध्ये 90.4 FM आवाज तुमचा आमचा. आपण काय ऐकत होतो की आत्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दादांना पण अनुभूती होऊ लागली की मी पण आत्मा आहे. हे शरीर माझं वस्त्र आहे. हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे. तेच ते जे आपण ऐकलंय अध्यात्म आणि मन यामध्ये की हे पाय हे हात म्हणजे मी नाही, हे माझं. हे इंद्रिय म्हणजे मी नव्हे. आत्मा मालिक आहे शरीराची, कर्मेंद्रियांची. ही सगळी कर्मेंद्रियांद्वारे आत्मा कर्म करते ना. डोळ्यांद्वारे पाहते, मुखाद्वारे बोलते, कानांद्वारे ऐकते, हातांद्वारे कामं करते, पायांद्वारे सगळं चालणं बोलणं आहे ना चालू सगळं. ह्या कर्मेंद्रियांचा आधार घेऊन आत्मा कर्म करते. आत्मा नसली तर काय मग ते शरीर निश्चित पडून आहे ना, हालचाल होते का? मग तेच जे आत्मा दादा लेखराजांना अनुभव झालं की आत्मा मालिक आहे शरीराची, कर्मेंद्रियाची. आणि एक ना एक दिवस आत्मा हे शरीर सोडून जाणार. आत्मा अजर अमर अविनाशी आहे. आणि गीतेचा पाठ तर दादा दररोज वाचत असत. तर अशा प्रकारे दुसरा अध्याय आत्मज्ञानाचा त्यांना आठवणीत आला की हे शरीर तर आत्म्याचं वस्त्र आहे. आत्मा तर मरत नाही. एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. त्यालाच काय म्हणतो आपण? जन्म मृत्यू. एक शरीर सोडणं म्हणजे मृत्यू आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करणं म्हणजे जन्म. मग ह्या जन्म मरणाच्या चक्रात आपण सर्व आत्मे फिरत आहोत आणि परमात्मा जन्म मरणापासून निराळा आहे. आणि त्याच परमात्म्याच्या अवतरणाची ही कहाणी की अवतरित कसे साधारण मनुष्याद्वारे होतात ते आपण ऐकतोय. आपल्याला तर आपलं शरीर आहे, पण परमात्मा निराकार आहे आणि त्याला बोलण्यासाठी शरीराचा आधार घ्यावा लागतो. नाहीतर प्रेरणा देऊन थोडी ना आपल्याला समजणार आहे नुसतं. अगदी येऊन नीट एक एक गोष्ट समजावावी लागणार आहे की नाही. मग आपण येऊया मूळ मुद्द्यावर की कसं मग आत्मा हे शरीर हे आत्म्याचं वस्त्र आहे. आत्मा मरत नाही. एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. आणि त्यामुळे तेव्हा दादा जसं रटू लागले की मी आत्मा आहे. म्हणजे त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली, स्वतःला अनुभूती करून द्यायला की दिवसभर मी हे वापरत आहे, माझं माझं माझे हात माझे, पण मी आत्मा आहे. तर मी आत्मा आहे. यशोदा पण आत्मा आहे, त्यांची धर्मपत्नी. मग एकेकाला जेव्हा ते बघायचे आत्मिक भाव ठेवून बघायचे. मग हा आत्मिक भाव दादांचा जितका जागृत स्वरूपात असायचा म्हणजे कसा ते यज्ञातील सगळ्या दादी त्यावेळच्या सांगतात काय करायचे दादा. म्हणजे इतकं त्याचा अभ्यास चालला होता, इतकी ती जागृत स्वरूपात त्यांची ती स्थिती होती आत्मभानाची. कारण आतापर्यंत आपण देहभानातच जगत होतो ना, मीच शरीर, मी अमका, मी असा असं समजून. पण आता जेव्हा आपल्याला अनुभूती झाली मग त्याच्यात दादांनी काय केलं तर दादांनी तर भिंतींवर पण लिहून ठेवलं होतं की मी आत्मा आहे, यशोदा आत्मा आहे, नारायण आत्मा आहे, त्यांचा मुलगा. कुटुंबातील प्रत्येकाचं नाव घेऊन दादा लिहित होते. बघा किती अभ्यास केला आहे. आत्मिक भाव ज्याला सोल कॉन्शियसनेस म्हणतो आपण, दादांनी इतकं तो स्वतःमध्ये विकसित केला, इतकी प्रॅक्टिस केली की आत्मभानात म्हणजेच सोल कॉन्शियसमध्ये राहता येईल. देहभानात नाही यायचं आहे ना आपल्याला आता सोल कॉन्शियसनेसमध्ये. मग त्याची त्यांनी खूप प्रॅक्टिस केली. आणि मग त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईत बिझनेस होता ना, तो त्यांचा मोठा मुलगा सांभाळत होता. बबुलनाथ मंदिराच्या समोर आज पण तिथे सद्गुरू सदन आहे. त्या सद्गुरू सदनमध्ये पहिल्या माळ्यावर त्यांचं घर होतं. बबुलनाथ मंदिरातून रोज पंडित येत असे गीतेचा पाठ ऐकवण्यासाठी. रोजच्या प्रमाणे तो पंडित आला मग घरी गीतेचा पाठ ऐकवायला. दादा असे बसले होते. मग सत्संग चालू झाला. मग काय झालं सांगते. एक घेते छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा
रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. दुनिया नई बनाएंगे, तन मन सेवा में लगाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे, हम दुनिया नई बनाएंगे, तन मन सेवा में लगाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे. त्याग तपस्या और सेवा विश्व में शांति लाएगी. त्याग तपस्या और सेवा विश्व में शांति लाएगी. युगों से प्यासी रूहें शिव से मिलन मनाएगी. युगों से प्यासी रूहें शिव से मिलन मनाएगी. अमृत भरे कलश से सबको दिव्य अमृत पिलाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे, हम दुनिया नई बनाएंगे, तन मन सेवा में लगाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे. धर्म और दुखियों का बनना हमें सहारा है, जन जन को पावन बना दो, शिव ने आज पुकारा है. बुझा हुआ हर आत्म दीपक ज्ञान की ज्योति जगाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे, हम दुनिया नई बनाएंगे, तन मन सेवा में लगाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे. नए विश्व अब देवलोक का करना नव निर्माण है. नए विश्व अब देवलोक का करना नव निर्माण है. स्वर्ग स्थापन करता शिव की देनी अब पहचान है. स्वर्ग स्थापन करता शिव की देनी अब पहचान है. बिछड़ी हुई हर आत्माओं को शिव से हम मिलाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे, हम दुनिया नई बनाएंगे, तन मन सेवा में लगाएंगे, चलेंगे शिव बाबा की मत पर, स्वर्ग धरा पर लाएंगे. हम दुनिया नई बनाएंगे, हम दुनिया नई बनाएंगे, हम दुनिया नई बनाएंगे. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी
90.4 FM, आवाज तुमचा आमचा. आपण ऐकत होतो की दादा मुंबईला जेव्हा आले त्यांच्या मोठ्या मुलाकडे, तो मुंबईचा बिझनेस सांभाळायचा. सद्गुरू सदन येथे राहत होते पहिल्या माळ्यावर, आणि गीतेचा पाठ ऐकवण्यासाठी पंडित येत होते बबुलनाथ मंदिरातून. मग रोजच्याप्रमाणे पंडित आले, घरात सत्संग चालू झाला, दादा बसले होते. गीतेचा पाठ चालू होता आणि अचानक, ऐका हां आता काय झालं. अचानक मध्येच दादा लेखराज उठले. पहिल्यांदा असे दादा मध्येच उठले होते. नाहीतर सहसा गीतेचा पाठ चालू असताना दादा असे मध्येच उठणार? आपण तर ऐकलं आहे ना की अगदी हे साक्षात्कार वगैरे सगळं होण्याआधी पण गीताचा पाठ चालू असला, कोणी ग्राहक आला तर त्याला थांबावं लागलं तरी चालेल, पण गीतेचा पाठ अर्धवट सोडून ते कधीच उठत नव्हते. कधीच त्यांनी त्या गोष्टीचा कॉम्प्रोमाइज नाही केला. व्यवहार वेगळा आणि धर्म पूजा पाठ त्याची एक स्वतःचं महत्त्व त्यांनी ठेवलं. पण मग आज असं काय झालं अचानक? ऐका हां तुम्ही नीट. काय झालं? गीतेचा पाठ चालू असताना दादा असे मध्येच उठले. आणि मग दादा काहीतरी एक दैवी शक्ती जसं त्यांना त्यासाठी प्रेरित करत होती. मग काय झालं? दादा हळूहळू स्वतःच्या रूममध्ये जाऊ लागले. मग त्यांच्या मोठ्या मुलाची पत्नी, ज्या नंतर ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित झाल्या होत्या, आणि त्यांचं आधीचं नाव होतं लौकिकमध्ये राधिका, परंतु ह्या ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात समर्पित झाल्यानंतर त्यांचं नाव होतं ब्रिजेंद्रा. दादी ब्रिजेंद्रा म्हणून त्या ओळखल्या जायच्या. तर त्यांची सून त्या सांगतात हे सगळं की जेव्हा ईश्वरीय यज्ञाला सुरुवात पण नव्हती झाली त्यावेळची ही घटना आहे. म्हणजे अजून दादांना म्हटलं ना गोंधळच उडाला होता. त्यांना अनेक साक्षात्कार व्हायचे. त्यांना कधी वाटायचं गुरूंची कृपा आहे. गुरूंना विचारलं तर गुरु म्हणाले की त्यासाठी त्या भगवंताची कृपा व्हावी लागते. मग त्यांचा गोंधळ आणखीन वाढला. बनारसकडे गेले, मित्राच्या कोठीत राहिले एकांतवासासाठी. तिथे महान आत्मे असतील त्यांना विचारूया म्हणून. आणि मग गंगा तटावर असताना परत साक्षात्कार झाले. महाविनाशाचे साक्षात्कार, नवीन सतयुगी दैवी सृष्टीचा साक्षात्कार. त्यांना हे सगळं समजत नव्हतं, उमगतच नव्हतं. तरी त्याने भगवंताला काय केली होती विनवणी की प्रभू बस करा आणि काहीतरी मोहिनी स्वरूप दाखवा. तर नवीन सृष्टी दाखवली आणि ती सृष्टी तुला बनवायची असा पण काहीतरी सुंदर संदेश त्यांनी ऐकला. ते गोंधळलेच होते. मग ही घटना अजून म्हणजे दादांच्या मनात हे गोंधळच होता की हे काय आहे, हे दिव्यशक्ती काय आहे, ह्यांना मला काय सुचवायचे आहे. मग पुन्हा ही एक घटना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बनारसला तो साक्षात्कार, काकांच्या तिकडे गेले तर तिथे आत्म्याचा साक्षात्कार, तर मुंबईला मुलाकडे आले होते सत्संगामध्ये, अचानकपणे ते उठले, आपल्या रूमकडे जाऊ लागले. मग दादी ब्रजेंद्रा सांगतात की यज्ञाला सुरुवात पण नव्हती झाली आणि त्यावेळची ही घटना. दादा असे मध्येच उठून जात नाहीत. ती सून होती ना त्यांची, त्यामुळे त्यांना काळजी वाटली की काय झालं, दादा मध्येच का उठले, त्यांची तब्येत तर ठीक आहे ना. म्हणून असा विचार करून त्यांची सून पण मध्येच उठली. आणि सत्संग चालू असताना आणि तिने पाहिलं दादांना शुद्ध नाही, भान हरपल्यासारखे दादा आपल्या रूममध्ये जाऊन अर्ध पद्मासनात जसं बसतात तसं पलंगावर जाऊन बसले. आणि मग नंतर त्यांचे डोळे बंद झाले, कारण सून त्यांच्या मागे मागेच गेली ना, काय झालं दादा असे काय उठलेत. तर तिने पाहिलं असं जसं काय भानावरच नाहीत, गेले रूममध्ये पलंगावर अर्ध पद्मासनात बसले आणि नंतर डोळे बंद झाले आणि जसं काय ध्यानाच्या अवस्थेत गेले. मग त्यांची सून नंतर त्यांच्या समोर बसली. त्यांनी असा विचार केला की कदाचित दादा ध्यानाच्या अवस्थेत आहेत. मग जसे डोळे उघडतील मग मी विचारेन त्यांना काय हवं आहे का. आणि असं म्हणून त्यांची सून तेथेच बसून राहिली. आणि मग थोड्या वेळाने दादांचे डोळे हळूहळू उघडत होते आणि डोळ्यांतून लाल लाल प्रकाश चहूबाजूला रूममध्ये सर्वत्र असा पसरला की सर्व रूम प्रकाशमय झाला. आणि इतका पॉवरफुल प्रकाश त्यांच्या सुनेने पाहिला की दादांच्या डोळ्यांमधून.
आणि मग मुखातून 3 महावाक्य उच्चारण होत असताना दादांच्या सुनेने ते ऐकले. ते काय 3 महावाक्य आपण पण ऐकूयात, पण पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा, स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा. कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा, स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा. कभी सोचा नहीं था. देख संगम का आनंद हर गम चला गया, मिला मीठा परिवार ये एहसास हो चला. देख संगम का आनंद हर गम चला गया, मिला मीठा परिवार ये एहसास हो चला. उजड़े जहाँ चमन में फिर से फूल खिलेगा. कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा, स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा. कभी सोचा नहीं था. संसार जिसको ढूंढे मेरे साथ वो है रहता. हम उनको याद करते वो हमको याद करता. हो संसार जिसको ढूंढे मेरे साथ वो है रहता. हम उनको याद करते वो हमको याद करता. तरसते नैन जिसको वो रोज दिखेगा. कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा, स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा. कभी सोचा नहीं था. जिस दिन से उसने मुझको अपना बना लिया है, बच्चे तो चिंता मत कर मैं हूं ना कह दिया है. हो जिस दिन से उसने मुझको अपना बना लिया है, बच्चे तो चिंता मत कर मैं हूं ना कह दिया है. हो ज्योति बिंदु शिव मुझे साकार मिलेगा. कभी सोचा नहीं था भगवान मिलेगा, स्वर्ग से भी सुंदर संसार मिलेगा. कभी सोचा नहीं था.